बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 2-3 दिवसापासून कळीच्या नारदाचं तोंड तुम्ही पाहिलं असाल कसं उतरलंय. गेल्या 2-3 दिवसापासून हे तोंड काळं निळं पडलंय. कळीचा नारद एव्हाना तुम्ही समजू शकला असाल. अनिल देशमुखांनी हे सावज टप्प्यामध्ये येऊ दिलं आणि मग त्याचा कार्यक्रम केला. सावज टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम करणं हे फार गरजेचं आहे. वेळेच्या अगोदर आणि वेळेच्या नंतर काहीही किंमत नसते. वेळेला किंमत असते आणि विशेषतः राजकारणामध्ये वेळेला किंमत असते. तुमच्यावर कितीही अन्याय अत्याचार झालेले असले तरी काही वेळा पेशन्स, तो संयम ठेवणं फार गरजेचं असतं. योग्य वेळी योग्य गोष्टी करणं हे फार गरजेचं असतं. वेळेच्या अगोदर वेळेच्या नंतर काहीही उपयोग होत नाही. राजकारणामध्ये वेळेला हे फार महत्व असतं. आज त्यांना जवळपास 13-14 महिने जेल झाली. त्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल त्यांचं तेच जाणू शकतात. आम्ही त्यांचं ते दुःख सहन नाही करू शकत. आज ज्यावेळेस जेलमध्ये व्यक्ती जाते आणि 100 कोटींच्या आरोपांसाठी जेलमध्ये जाते आणि ज्यावेळेस बेल मिळते त्यावेळेस 1 रुपयाचा आरोप सिद्ध होत नाही, त्या व्यक्तीच्या मनावर काय झालेलं असेल याचा तुम्ही विचार करू शकता. अशी बघ, शेवटी कसं असतं, तडफड आतून चाललेली असते. शेवटी कोणी ही मनुष्याची वृत्ती आहे की जर माझ्यावर कोणी अन्याय अत्याचार केलाय तर त्याचा बदला मी नक्की घेणार आणि योग्य वेळी घेणार. आपण हे काही नव्याने आपण पाहत नाही आहोत. पण आज अनिल देशमुख, त्यांचं वय वर्ष 73-74 असेल, तुम्ही सर्वजण पाहताय. अशाही परिस्थितीत बेलवर बाहेर असल्यानंतर देखील, आणि सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ईडी सीबीआयची बेल अशीच होत नसते बरं का. त्या बेलसाठी तसे महत्वाचे पुरावे लागतात. म्हणजे बेल न मंजूर होण्यासाठी महत्वाचे पुरावे लागतात. तशा गोष्टी तुम्हाला सादर कराव्या लागतात. एका कवडीची गोष्ट ह्या दोनही संस्था सादर करू शकले नाहीत. तुम्हाला फक्त कस्टडी वाढवायची होती. यानं त्या कारणामध्ये तुम्हाला न्यायालयाच्या कस्टडीमध्ये असेल, पोलीस कस्टडीमध्ये ठेवायचं होतं. यानं त्या कारणाने तुम्ही हा प्रयत्न करत होतात, पण तो प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून चाललं होतं, काही वेगळं सांगायची गरज नाही. पण आज ज्या वेळेस फडणवीसांच्या अंगावर हे सारं प्रकरण शेकताना तुम्हाला दिसतंय आणि योग्य वेळेत शेकताना दिसतंय. गेल्या 3 दिवसापासून हा माणूस पत्रकारांना सामोरा जात नाही. फक्त एकच डायलॉग चिटकवला जातो. हा कळीचा नारद फक्त एकच डायलॉग चिटकवतो आणि डायलॉग आहे, मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि माझ्या नादाला जर कोणी लागलं तर मी सोडत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा नादही काढला. नादा आणि काय म्हणतात त्याला, पुढे एक शब्द असतो अजून, तो काही शब्दांचं मी भान ठेवतो. नादा आणि असो, तुमचा नाद काढला महाराष्ट्राच्या जनतेने. आणि मराठा समाजाला ज्या प्रकारे जो लाठीचार्ज वगैरे सगळं केलं, मराठा समाजाला फसवायची कामं केली, त्या मराठा समाजाने उतरवला तुमचा झेंडा पूर्ण खाली. हे लक्षात घ्या. तुमची नाद काढले मराठा समाजाने. आज ज्या प्रकारे तुम्ही, मला सांगा ना, त्या छगन भुजबळाचं काय झालं? महाराष्ट्र सदन घोटाळा, क्लीन चिट, हे तुमचे नाद. तुमच्याकडे आले की तुमचे नाद संपतात. हसन मुश्रीफ, नवाब भाई तर बोलायचेच बंद झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणांचं, अरे ते यामिनी जाधव, ती भावना गवळी, प्रताप सरनाईक, कुठे आहेत सगळे? कुठे आहेत? मांड्यांवर, उबदार मांड्यांवर. ज्यांच्यामध्ये धमक होती ते वेळ प्रसंगी जेलमध्ये गेले. संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुख असतील. जेलमधून त्यांना बेलवर बाहेर आले, पण ते बेलवर बाहेर येताना त्या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत म्हणून बेलवर बाहेर आले. आणि ती बेल यासाठी आहे की पुढे तुम्हाला वेळ देतोय आम्ही, तुम्हाला म्हणजे या सगळ्यांना ज्यांनी हे सगळे आरोप केले, करा, हे सगळं सिद्ध करा, नाहीतर हे बाहेरच राहणार आहेत. आणि एक दिवस असा येईल की सगळ्यातून निर्दोष मुक्तता होऊन जाईल. सगळ्यातून निर्दोष मुक्तता. हे असं सगळं प्रकरण चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मला तर खरं तर कधीतरी वाटतं, या देवेंद्र फडणवीसांचे दिवस खरंच भरत आलेले आहेत. चांगले दिवस संपले तुमचे. तो एक आलेख असतो, असा वर चढतो आणि असा धापकन खाली येतो, आणि असं धापकन त्याच नेत्यांचा खाली येतो ज्या नेत्यांची कर्म ती कळीच्या नारदासारखी असतात. आणि हे कळीच्या नारदांचा ह्यांनी उच्चांक मोडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उच्चांक मोडलाय. ज्या अनिल देशमुखांबद्दल हे आज त्यांनी मला वाटतं एका पत्रकारांना सामोरे जात असताना
त्यांनी काही वाक्य त्यांच्या तोंडातून काढले, त्या सगळ्या वाक्यांचा मी इथे समाचार घेतो. एकदा ही वाक्य पहा, ते काय म्हणतायत आणि कसे स्वतःच्याच वाक्यामध्ये गुरफटतायत. जरा पहा एकदा ही वाक्य. या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध FIR करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो FIR झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे. ते काही सुटलेले नाही आहेत. 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत. आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो. ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय. देवेंद्र फडणवीस म्हणतायत ज्यावेळेस अनिल देशमुखांना किंवा देशमुखांवर जे आरोप झाले, हे आरोप महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच झाले, आम्ही केलेले नाहीत. म्हणजे हात काढून घ्यायचा एक प्रयत्न करत होते देवेंद्र फडणवीस. फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला दुधखोळ समजतात का, किंवा असं म्हणजे त्यांना काही राजकारणाचा किंवा समाजशास्त्राचा काही धचा म कळत नाही असं आहे का? कोणत्या संस्था कुणाच्या नेतृत्वात कामं करतात, कोणत्या संस्था कुठल्या सरकारला रिपोर्टिंग करतात? ईडी सीबीआय महाराष्ट्र सरकारला रिपोर्टिंग करतात का? मुंबई हायकोर्टाने म्हणतात तर FIR करायला लावली किंवा उच्च न्यायालयाने FIR करायला लावली. आता उच्च न्यायालय FIR करायला लावतं, त्याचे काही अधिकार असतील समजा, त्या अधिकारांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाचं काही काम येतं का? या गोष्टी काही महाराष्ट्र जनतेला माहित नसाव्यात का? महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दुधखोळ समजून जे वेड्यात काढायचं, वेडा बनून पेढा खायचं जे काम करताय ते बंद करा सर्वात प्रथम. आज तुम्ही काय सांगितलं, ह्यांची एक सवय, एक झाकली मूठ कायम 1.25 लाखाची ठेवायची. कशी? 1.25 लाखाची. मुठीत कवडी नसते, मुठीत काहीच नसतं, ती मूठ त्यांची बंदच असते. या झाकल्या मुठी त्यांच्या कायम बंद असतात, खोलत नाहीत मुठी कधी. काय म्हणाले आज की माझ्याकडे असे काही व्हिडिओ पुरावे आलेले आहेत तुमच्याच म्हणजे अनिल देशमुखांच्या पक्षातल्या काही लोकांनी मला ह्यांचे काही व्हिडिओ पुरावे पाठवलेत, ज्या व्हिडिओ पुराव्यांमध्ये हे शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल, माननीय उद्धव साहेबांबद्दल काय काय म्हणत होते, या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओ पुराव्यामध्ये आहेत. कोण म्हणतंय? फडणवीस. देवेंद्र फडणवीस, तुम्ही परत महाराष्ट्रातल्या जनतेला दुधखुळ समजताय, उल्लू समजताय का? कारण महाराष्ट्रातल्या या विरोधी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या थराला जाऊ शकता. 2-2 पक्ष अगदी केंद्रातल्या संस्थांच्या त्या मदतीने फोडू शकता, तर 2-2 पक्ष फोडू शकता. तर तुम्ही जर तुमच्या हातात एवढे मोठे व्हिडिओ पुरावे असतील तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा तुम्ही कुठलीच संधी न सोडणारे फडणवीस आतापर्यंत शांत राहिले असते का? साधा प्रश्न आहे, तुम्हाला करतो मी हा प्रश्न. माझं जर काही चुकत असेल, माझ्या विश्लेषणात काही चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करा, दुरुस्त करा तुम्ही मला. आजवर हे फडणवीस हे व्हिडिओ पुरावे काय घरी आपल्या जाऊ द्या घरी बसून पाहत बसले असतील का मनोरंजनासाठी? साधी गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही मूठ 1.25 लाखाची ठेवायची झाकलेली, माझ्या हातात 1.25 लाख रुपये आहेत की 1.25 रुपये, मला माहित नाही की 4 आणे सुद्धा नाही त्याच्यामध्ये.
आज तो माणूस जर खुल्यामध्ये येऊन तुमच्या सर्वांची भिंग फोडतोय की मला कशा प्रकारे, आणि तुम्हाला मी कालच सांगितलं, हे फक्त कुणाच्या अटकेसाठी सगळे ह्या ऍफिडेव्हिट नव्हते पाहिजे, ह्या ऍफिडेव्हिट पाहिजे होत्या महाराष्ट्राचा एक गृहमंत्री म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रावर. काही गोष्टी अशा असतात ज्या पोलिसांसमोर 164 मध्ये मला वाटतं कलम 164च्या अंतर्गत जर करून घेतल्या तर त्या गोष्टी तुम्हाला ते बदलता येत नाहीत. काही साक्षी कशा कोर्टासमोर बदलता येत नाहीत, तशा अनेक गोष्टी आहेत, ह्या बाबतीत पण आहेत तशा, त्या तुम्हाला नंतर बदलता आल्या नसत्या. आणि ह्या म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे, शेवटी तुम्ही सही करण्याच्या आधी, प्रतिज्ञापत्रावर तुम्ही सही करण्याच्या आधी त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही खातरजमा केलेली असते. हे असं दाखवायचं महाराष्ट्राचा एक गृहमंत्री, ह्या गृहमंत्र्याच्या अंतर्गत त्यांनी एवढ्या गोष्टी सांगितल्यात, महाराष्ट्रात हे काय चाललंय, कोटींची वसुली चाललीये, अफरातफरी चाललीये, महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्था राहिला नाही. आता हे घ्या राज्यपाल तुम्ही कोश्यारी आणि हे न्यावरती सादर करा केंद्राला हा अहवाल आणि लावा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट. हा इथून प्लॅन होता यांचा, जे की ह्यांच्याच्याने शक्य झालं नाही. त्याच्यामुळे पुढचा प्लॅन बी, प्लॅन सी त्यांनी मग आमदार खासदार फोडायचा केला. त्यानंतर मग तो सक्सेस झाल्यानंतर मग पक्षावर दावा ठोकायचा, अशा अनेक गोष्टी घडल्या. पण हे सगळं थंड डोक्यातनं ह्या कळीच्या नारदाने केलं. महाराष्ट्राचा बदनाम चाणक्य. उगाच आम्ही असंच ह्यांना म्हणत नाही, असे दुष्ण लावत नाही आपण शिवसैनिक कधी कोणाला. आणि शिवसैनिक हा असा एक रसायन म्हणू शकतो. शिवसैनिक म्हणजे एकदा का त्याच्या मनात द्वेष शिरला एखाद्या व्यक्तीविषयी, का तो द्वेष कधी आयुष्यात जात नाही. तोपर्यंत जोपर्यंत आमचे पक्ष प्रमुख आम्हाला आदेश देत नाहीत, तो मनातला द्वेष कधी जातच नाही. शिवसैनिक हे असं रसायन आहे, कधीच नाही. आणि शिवसैनिकाच्या नादाला लागायची कुणाची ताकद नाही. कसले नाद सांगतायत, मी कुणाच्या नादी लागत नाही आणि मला माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. अरे तुमच्यासारख्यांचे नादा आणि चांगले बघितले आम्ही. असं अनेक गोष्टी काढल्या ह्याच्या मी. ह्यांचे खरंच चांगले दिवस संपले. ही प्रकरणं, ही जी 2-3 प्रकरणं, आता मराठा समाजाच्या मागे खरं तर त्यांनी आणखी एक डायलॉग मारला. कुठला तो डायलॉग? फोडून काढा, आदेशाची वाट पाहू नका. हे स्पष्टपणे मी सांगतो. हे सगळं मराठा समाजाच्या आंदोलनाच्या त्या अनुषंगाने त्यांचे हे उद्गार आहेत. मराठा समाजाचे नेते किंवा जरांगे पाटील जे काही बोलतात त्याच अनुषंगाने हे उद्देश आहे, त्यांचे ही सगळी वाक्य आहेत. तुम्ही पहा ना, लाडची स्टेटमेंट पहा, तुम्ही पहा दरेकराची स्टेटमेंट पहा, तुम्ही नितेश राणेची स्टेटमेंट पहा. आजवर थोडं मोजून मापून बोलणारे हे आमदार, काही काळापुरतीचे आमदार, मोजून मापून थोडंफार बोलणारे मराठा समाजाच्या बद्दल, आज कसे मराठ्यांवर मराठे सोडले बघा. आज हीच माणसं खुल्यामध्ये बोलतायत. आणि बुडत्याचा पाय जो खोलात म्हणतात ना, तो यालाच म्हणतात. तुम्हाला तुमचं डॅमेज कळलंच नाही कशाने झालं. बरं, ज्याच्यामुळे झालं तीच गोष्ट तुम्ही अजून करताय. मैत्रीपूर्व सल्ला. आता तुमचं काय चाललंय? तुम्ही मराठ्यांना फक्त अंगावर नाही, शिंगावर नाही, तुम्ही मराठ्यांना आता दुखावताय. आतापर्यंत नितेश राणे बरळत होता, लाड तर गॉन केस. दरेकर तर विधान परिषदेवर आहे म्हणून दरेकरला काही वाटत नाही. जरा विधानसभा म्हणून विचार करून पहा. आणि जर ह्या माणसाने, ह्या जरांगे पाटील नावाच्या अवल्याने जर तुमचा छगन भुजबळ केला ना, आयुष्यात कणकवली काय कुठलाही मतदारसंघ तुम्ही विचार पण करू शकत नाहीत. मला कळत नाही, ह्या माणसाने हे जे ठोकून काढायची जी भाषा केली, ही सगळ्यात प्रथम या तिघांनी मनावर घेतली. छू करतो ना आपण, छू सुटतात तसे हे छू. हे असं सगळं चाललं. हा कळीचा नारद महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ करू पाहतोय. मराठा समाजाला आजवर फक्त फसवण्याचंच काम झालं होतं. तुम्ही सर्वांनी पाहिलं, मराठा समाजाला छत्रपतींची शपथ घेऊन आरक्षण देतो म्हणून सांगितलं. आज अजून काय मिळतंय? काय मिळालं? काहीच नाही. मग जर आंदोलनकर्त्यांना चीड येऊन त्यांच्या तोंडी आता शब्द बदलले असतील, त्यात चुकीचं ते काय? आज गेली 2 वर्ष झाली आहेत जवळपास. या अगोदर पण आरक्षण द्यायचं नाटक केलं आणि आरक्षण द्यायचं नाटक करून पाठवलं कोणाला कोर्टामध्ये? कोण रत्न उभा केला?
हे महाराष्ट्रातली जनता विसरली नाही, विशेषतः मराठा समाज विसरलेला नाही. अनेक गोष्टी आहेत यामध्ये. आज छगन भुजबळांचं तोंड सुटलंय. मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणी निर्माण केला? कुणी निर्माण केला हा वाद? आज कोणी उठतंय आंदोलन करायला बसतंय, आणि कोणी उठतंय आणि आंदोलनकर्त्यांना म्हणजे मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या विरोधात काहीही बोलतंय. ह्या सगळ्या गोष्टींकडे देखील आपल्याला पाहायला पाहिजे की कुठून या सगळ्याची फूस मिळते. असो, पण ह्या बदनाम चाणक्याने महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करून ठेवलंय. याने फक्त ते माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते व्हिडिओ पुरावे बाहेर काढेल जर मला माझ्या नादी कोणी लागलं तर. देवेंद्र फडणवीस उभा महाराष्ट्र जाणतो, तुमच्याकडे कवडीचा पुरावा नाही, तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही फक्त सांगायचं असेच तुमचे नेते आले म्हणजे ह्यांना वाटेल कोण बरं गेलं असेल, कोण बरं गेलं असेल. हे लहानपणी खेळताना आम्ही असं करायचो की माझ्याकडे आहे, दाखवू का, दाखवू. आम्ही लहान भावंडांमध्ये आम्ही असं कसं करायचो तसं हे. आणि ह्याला कोणी चाणक्य म्हणून नाव दिलं मला नाही माहिती. एका मागोमाग एक गोष्टी घडत गेल्या आणि हा माणूस चाणक्य झाला. कुणाचं क्रेडिट कोण घेऊन गेला? 70,000 कोटींचे पुरावे होते यांच्याकडे. त्या पुराव्यांचं काय झालं? 70,000 कोटी. असो, अशोक चव्हाण स्वच्छ झाले, छगन भुजबळ स्वच्छ झाले, मिलिंद देवरा स्वच्छ झाला. म्हणजे आपल्या फायद्याचं जेवढं आहे, आपल्याला जेवढ्याने फायदा होईल, मग तो आदर्श सारखा कारगिल त्या शहीदांचा घोटाळा का असे ना, मग ह्यांच्या भाषेतला सगळं स्वच्छ होऊ शकतं. बस तुम्हारी नियत अच्छी होनी चाहिए, उनको साफ करके लेने की. सगळं, कोई भी दाग मिट सकता है, बस आपकी नियत अच्छी होनी चाहिए. उसको अपनाने की नियत अच्छी होनी चाहिए असं म्हणू शकतो आपण. देवेंद्र फडणवीसाचे उलटे दिवस चालू झालेले आहेत. विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत यांचे कित्येक पुरावे आता झळकतील टेलिव्हिजनवर. यांचे अनेक पुरावे झळकणार, अनेक गोष्टी झळकणार आहेत. आगे आगे देखो होता है क्या. ही जी महायुती स्वयंघोषित, ह्या दोन टोळ्यांचा तर मी विचार पण नाही करत. या सगळ्यांमध्ये हवा भरणारी ही कमळी आहे. आता लढाई थेट दिल्लीशीच करायची, या छोट्या मोठ्या आता टोळ्यांशी युद्ध करायचीच नाही. आता घाव थेट दिल्लीवर घालायचा ह्यांच्या. असं आहे आपलं कामकाज. असं असतं महाराष्ट्राचं. महाराष्ट्र घाव वरमीच घालतो कायम. थेट दिल्लीवरच स्वारी करायची. आता ह्या छोट्या मोठ्या टोळ्या सोडा, आता टार्गेट पकडायचा बरोबर. आता बरोबर. आणि मुळात पहिली गोष्ट, आपण तथ्याशिवाय कधी बोलत नाही, तथ्याशिवाय बोलत नाही. आणि हे यांना देखील माहितीये. ही जी उतरलेली तोंड आहेत ना, काळी पडलेली, खाली खाली अशी माना गेलेल्या, खाली डोळे खाली सरकलेली तोंड, ही यासाठी आहेत. यांना वाटलं नव्हतं कधी आमच्या बाबतीत हे असे घाणेरडे दिवस येतील, पण आता आले. दिवस फिरायला वेळ लागत नाही. वारं इकडेही फिरतं तर वारं इकडेही फिरतं. फक्त ते फिरण्याचा जो टायमिंग असतो ना, तो टायमिंग साधणं हे महत्वाचं असतं, आणि तेच करायचं. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा हा भाग आहे. त्या 80% समाजकारणाच्या सोबतच 20% राजकारण जर नाही केलं तर मात्र कठीण जातं राजकीय आयुष्यात, आणि तेच मात्र आता करायचं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.